श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। म्हणून नामे विघ्नहर आम्हा नाथांचे माहेर आदि करुणी हरिहर अमर वंदिते श्रीराम। श्री ग्रंथराज दासबोधातील या गणेश स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे। या गणेश चिंतनामध्ये समर्थ जेव्हा एखादं चिंतन आपल्या समोर ठेवतात, त्या चिंतनामध्ये आपलं मन एकाग्र होतं, मन चिंतनामध्ये मग्न होतं आणि हे चिंतनामध्ये मग्न झालेलं मन या स्तवनाशी एकरूप होतं। तसे समर्थ गणेशाच्या रूपाशी इतके एकरूप झालेले आहेत, इतके एकरूप झालेले आहेत। पहा, आपण साधन करतो, उपासना करण्याचा प्रयत्न करतो, नामस्मरण करण्याचा प्रयत्न करतो, ध्यान करण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्यातल्या नकारात्मक विचारांच्यामुळे आणि आपल्यातली एक नकारात्मक विचारांची शक्ती इतकी प्रचंड प्रमाणामध्ये आहे की ते आपल्याला सकारात्मक विचार करण्याची भावनाच मनामध्ये निर्माण होऊ देत नाहीत। सकारात्मक एखादा चांगला विचार मनामध्ये आला की तो असा पाण्यातल्या तरंगाप्रमाणे, पाण्यातल्या फेसाप्रमाणे, बुडबुड्याप्रमाणे केव्हा निघून जातो आपल्यालाही कळत नाही। पण एखादा विकल्पाचा ढग असेल, एखादं कुठलं तरी नको असलेलं चिंतन असेल, विषयांचं चिंतन असेल, त्या विषयांच्या चिंतनामध्ये मन इतकं निमग्न होतं, इतकं एकरूप होतं, त्याच्यातून ते मन बाहेर काढायचं आहे। मन बाहेर काढल्याशिवाय, पहा असं म्हटलेलं आहे की जेव्हा सकारात्मक काम करण्याची भावना जी आहे ती निर्माण होईल तेव्हा ते काम लगेच करावं। कारण आपल्याला माहिती नाहीये की पुन्हा सकारात्मक काम करण्याची इच्छा निर्माण होईल की नाही, चांगलं काम करण्याची इच्छा निर्माण होईल की नाही, चांगला विचार मनामध्ये येईल की नाही, आपल्याला शंका आहे। आपल्या मनामध्ये अशी खात्री नाहीये। आपल्या मनामध्ये वाईट विचार येणारच ही मात्र जबरदस्त खात्री आहे। याच्याशी मात्र आम्ही इतके त्याच्याशी एकरूप झालेलो आहोत, आम्हाला बाहेरच्या जगामध्ये त्याचं काहीही वाटत नाही। आम्ही मनामध्ये कोणताही विचार कितीही वेळा अशा प्रकारच्या त्या विचारांचं चरवण करत असतो, विचारांच्या मध्ये मग्न होऊन जातो। अरे बाबा, तो विचार तुझ्याबरोबर येणार नाही, त्या विचारातलं तुला काहीही मिळणार नाही, त्या विचारातून तुला फक्त मनस्ताप आणि अशांतीशिवाय अन्य काहीही तुझ्या हाती लागणार नाही, हे सगळं माहिती असून सुद्धा माणूस नको त्या विचारांच्या मध्ये आपली शक्ती खर्च करतो। आपली सगळी शक्ती जी आहे, आपली ऊर्जा जी आहे, आपल्या आतला तो स्त्रोत ज्याला म्हणतात, तो स्त्रोत सुद्धा त्याच्यामुळे आपला विभागला जातो आणि त्याच्यामध्ये आपल्याला नको त्या विचारांच्या मध्ये मन एकदा गुंतलं, चांगल्या विचारांच्या पासून ते वंचित होतं। म्हणून चांगला विचार मनामध्ये आला की तो लगेच आपण कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा ती चांगली भावना किती काळ टिकेल, फार काळ टिकेल की नाही याची आपल्याला काहीही कल्पना येत नाही। नकारात्मक भाव असेल तेव्हा ते काम आपण नेहमी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करावा, नक्की ते काम पुढे आपण टाकण्याचा प्रयत्न करावा। आणि याच्यासाठी समर्थांनी हे गणेशाचं चिंतन ठेवलं की सतत अखंड, वास्तविक पाहता जीव हा आनंद दशेमध्ये जन्माला आलाय की नाही, जीवाला जन्माला घालताना त्याच्या यातना त्याच्या प्रारब्ध दशेप्रमाणे आलेले असतील, पण त्या प्रारब्धावरती सुद्धा मात करण्यासाठी अन्य कितीतरी उपाय संतांनी आपल्या समोर ठेवलेले आहेत। म्हणून समर्थ या ठिकाणी गणेशाच्या चिंतनामध्ये मुद्दाम सांगताहेत की म्हणून नामे विघ्नहर। आम्हाला कशाची भीती असते? विघ्नांची भीती असते, संकटाची भीती असते, आमच्यावरती कोसळणाऱ्या दुःखाची भीती असते। दुःख, संकट, क्लेश याची आम्हाला भीती आहे।
आणि त्याच्यासाठी समर्थ म्हणाले की अशा विघ्नातून आम्हाला बाहेर काढणारा, आणि म्हणून नामे विघ्नहर, त्याचं नावच विघ्नहर आहे. ते विघ्नहर नाव अशासाठी ठेवलेलं आहे की त्या विघ्नहर नामामध्ये आम्हाला समर्थ असं म्हणतात की त्या विघ्नहर नामामध्येच अशा प्रकारची विघ्नांचं हरण करणारा विघ्नहर, हे विघ्न आम्ही निर्माण केलेली असतील, आम्ही त्याच्यामध्ये खूप रस घेतलेला असतो. वास्तविक आम्हा अनाथांचे माहेरघर तूच आहेस. अनाथांचं माहेरघर म्हटलेलं आहे. आम्ही कसे आहोत? तू म्हणाल बुवा आम्ही काय अनाथ आहोत का? आम्हाला किती प्रचंड आमच्याकडे काय काय सगळं आहे. अशा रीतीनं जगातल्या भौतिक व्यवहारातल्या वस्तू किती असू द्या ना, किती सुख समृद्धी असू द्या, आहे का सुख? आहे का शांती? आहे का समाधान? आहे का त्याच्यामध्ये आनंद? अजिबात नाहीये. म्हणून आम्हा अनाथांचे माहेर, अनाथ मी हीन दीन दरिद्री, तुझविण कोणी जगी या पाहता नाही, समर्थ म्हणाले. आम्ही अनाथ आहोत, हीन आहोत, दीन आहोत, दरिद्री आहोत. याचा अर्थ आम्ही परिस्थितीनं अनाथ नाही आहोत. बाह्य जगाच्या, भौतिक जगाच्या व्यवहाराच्या दृष्टीनं आम्ही अनाथ नसू कदाचित, पण परमात्म्यापासून आम्ही किती दूर आहोत हे अनाथपण आम्ही मात्र भोगत आहोत. परमात्म्यापासून जेवढे आम्ही दूर असू तेवढे आम्ही अनाथ आहोत, आणि परमात्म्याच्या जेवढे आम्ही निकट असू, जवळ असू, तेवढे आम्ही सनाथ आहोत. म्हणून समर्थ म्हणाले आम्हा अनाथांचे माहेर, आम्हा अनाथांचं माहेरघर तू आहेस, कारण तू विघ्नहर्ता आहेस, विघ्नांचं हरण करणारा आहेस. आणि हरिहर म्हणजे शिव आणि विष्णू सुद्धा तुला वंदन करतात रे बाबा. काय त्या गणेशाची महती आहे, किती त्या गणेशाचं महात्म्य आहे, किती त्या गणेशाचं महात्म्य वर्णन करावं. अहो, शिव आणि विष्णू ज्याची पूजा आपण करत असतो, ज्याच्या पूजेमध्ये तल्लीन होऊन जात असतो, जो या विश्वाचं पालन करणारा आणि विश्वाचा संहार करणारा, विश्वांचं तत्वाचं पालन करणारा, असा विष्णू सुद्धा जगाचं पालन करणारा तो विष्णूही गणेशाला वंदन करतो. प्रत्यक्ष शिवशंकर सुद्धा गणेशाला वंदन करतात आणि गणेशाचं पूजन करत असतात. म्हणून स्वतः तुला ते वंदन करतात, जरी ते स्वतः अमर आहेत. अमर असताना सुद्धा तुझ्या पूजेमध्ये ते निमग्न होऊन जात असतात. ज्याला स्वतःच्या अशा प्रकारच्या अनाथपणाची कल्पना नसते, त्याला अनाथपणाची कल्पना करून देणारी शक्ती सुद्धा गणेश देवता आहे. आणि त्या अनाथत्वाकडून, अनाथ दशेकडून सनातनाकडे किंवा उत्तम अशा मार्गाकडे जाण्यासाठी जे काही आपल्याला सामर्थ्य लागतं, जी काही आपल्याला सामग्री लागते, जे आपल्याबरोबर तत्व असावं लागतं, ते तत्व म्हणजे निर्गुण तत्व प्रत्यक्ष गणेशाच्या रूपानं आपल्याबरोबर असतं. आणि म्हणून समर्थ म्हणाले अशा विघ्नहर गणेशाला आम्ही प्रत्यक्ष अनाथांचं माहेरघर आहे. आणि अशा अनाथांचं माहेरघर असणाऱ्या गणेशाची स्तुती, गणेशाचं पूजन हे प्रत्यक्ष शिवशंकर, प्रत्यक्ष विष्णूसुद्धा ते करत असतात. अशा गणेशाला आपण वंदन करूया आणि त्याच गणेशाचं आपण आज या ठिकाणी चिंतन केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.